मित्रांनो, तुमची एक चूक केली तर तुम्ही टीईटी कधीच क्वालिफाय होणार नाही. टीईटी क्वालिफाय होण्यासाठी तुम्हाला हीच चूक आहे जी टाळावी लागणार आहे. बघा, मी ही चूक केली होती आणि मी टीईटी नंतर क्वालिफाय झालो अनुकरणानं, अभ्यासानं. आता कोणता अनुकरण केलं होतं जेणेकरून मी टीईटी क्वालिफाय झालो असेल, आजच्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत. जर तुमचं टार्गेट असेल टीईटी 2026 क्वालिफाय होणं, तर इंग्रजी ग्रामरचे प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. ते बी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि माझा पेपर कसा होता मी तेही सांगणार आहोत, कारण तेच क्वेश्चन मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. संपूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला प्रश्नाचं पॅटर्न कळेल, काठिण्य पातळी कळेल, कोणत्या टॉपिकवरून तुम्हाला जास्त प्रश्न येतात तेही कळेल. संपूर्ण व्हिडिओ बघा. जर तुम्ही टीईटीची तयारी करत असाल तर ही चूक बिलकुल करू नका, म्हणजे टीईटी तुम्ही क्वालिफाय होणार नाही. आता मी तुम्हाला सांगायला लागलो हे अनुभवावरून, आणि व्यक्ती अनुभवावरूनच शिकत असते. संपूर्ण व्हिडिओ बघा. टीईटीची संपूर्ण फ्री मी तुमची तयारी करून युट्यूबवर घेत असतो. आता 100% सांगतो की तुम्ही यावेळेस टीईटी क्वालिफाय होणार आहे. आता रिझन काय की तुम्हाला प्रश्नाचा पॅटर्न कळणार आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण टीईटीची संपूर्ण तयारी मी तुमची करून घेणार आहोत. बघा, प्रश्न क्रमांक पहिला काय म्हटलेला आहे, तर चूज द करेक्ट इनडायरेक्ट स्पीच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स. काय म्हटलेलं आहे, द गर्ल सेड टू हर फ्रेंड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा प्लीज लेंड मी धिस बुक. आता बघा, इथं आपल्याला इनडायरेक्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कन्वर्ट करायचं. डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. कसं करणार आपण बघा, इनडायरेक्ट मध्ये कसं कन्वर्ट करणार, सिंपल गोष्ट आहे. इथं प्लीज म्हटलेला आहे याचा अर्थ रिक्वेस्ट यायला पाहिजे. मग इथं ऑर्डर दिलेली आहे, ऑर्डर आस्क दिलेला आहे, आपल्याला रिक्वेस्ट पाहिजे. आता इथं दोन जागेवर रिक्वेस्ट आहे. आता दोन ऑप्शन तर आपले असे बी कटलेच आहे की नाही. आता तुमच्याजवळ किमान 50-50 करू शकता. आता या 50-50 ला आपण ॲक्युरेट आन्सर मध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करणार बघा. इथं आपल्याला धिस दिलेला आहे, धिस दिलं तर दॅट शोधायचं आपल्याला. इथं कुठं आहे दॅट, दॅट इथं दिसा लागलं, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं बघा धिस ॲज इट इज आलं, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नसणार. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. कशा पद्धतीनं आपण बिना अर्थ काढता, जास्त ऑप्शन न वाचता सहज या प्रश्नाला उडवलेलं आहे. मग तुम्हालाही अशा पद्धतीनं तयारी करायची असेल तर तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघत चला, कशा पद्धतीनं आपण सहज या प्रश्नांना सोडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 2 हाही मला विचारलेला प्रश्न आहे. ॲज इट इज क्वेश्चन मी घेतलेला आहे, कोणत्या प्रकारचा बदल नाही केला. ॲक्युरेशन तुम्हाला इथं मिळणार आहे म्हणून संपूर्ण व्हिडिओ बघायला सांगितलेला आहे. रीड द फॉलोइंग सेंटेन्स टू फाइंड आउट इफ देअर इज एनी ग्रॅमॅटिकली एरर. आता ग्रॅमॅटिकली एरर आपल्याला म्हटलेलं आहे, तर एरर आपल्याला शोधायला सांगितलं. सिंपल गोष्ट आहे. तुम्हाला या पद्धतीने स्लॅश दिली तर याचा अर्थ तुम्हाला एरर ओळखायला सांगितलेला राहते. मग एवढा मोठा प्रश्न वाचण्यात वेळ कशाला घालता. एरर शब्द पाहिला तर एरर बघा कशा पद्धतीने सोडवणार आहोत. बघा, माय अंकल हे वाक्य बरोबर आहे, कोणत्या प्रकारचं आपण चूक नाही आहे. मग माय अंकल हा एक वचनी असल्यामुळे इथं बी पार्ट मध्ये आपल्याला दिलेला आहे इज. इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. ए पार्ट बी पार्ट मध्ये कोणत्याही प्रकारची गलती नाही. जर सी पार्टचा विचार करतो म्हटलं तर इथं ॲन युनियन लीडर दिलं आहे. आता ॲन युनियन लीडर दिलं तर बघा, या यू पासून उच्चार होते, युनियनचा उच्चार कसा होते, यू पासून होते. आता हे व्यंजन आहे, व्यंजन असल्यामुळं आपल्याला काय पाहिजे, इथं ए पाहिजेत असते, परंतु इथं आपल्याला दिलेलं आहे ॲन, तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. हे इथं ॲन नाही पाहिजे आपल्याला, इथं एरर भेटलेला आहे, ए पाहिजे होतं. मग कोणत्या पार्टमध्ये गलती आहे, तर सी पार्टमध्ये गलती आहे. अशा पद्धतीनं सहज आपण या प्रश्नाला शोधू शकतो, उडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. काय म्हटलेला आहे, 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न. रीड द फॉलोइंग सेंटेन्स टू फाइंड आउट इफ देअर एनी ग्रॅमॅटिकल एरर इन इट. आता इथेही एरर ओळखायला सांगितला होता. 2 प्रश्न एररवर आलेले आहेत. तुम्हाला प्रश्नाचा पॅटर्न कळायला असेल थोडा थोडा. आता एक प्रश्न मला विचारला होता डायरेक्ट इनडायरेक्ट वर, 2 प्रश्न विचारलेले आपल्याला एरर बेसिसवर. आता बघा, तुम्ही जर शिक्षक होणार असाल तर तुम्हाला ग्रॅमॅटिकली वाक्य सोडवता आले पाहिजे, म्हणून तुम्हाला परफेक्शन पाहिजे असते. आता बघा काय म्हटलेलं आहे, प्लीज काइंडली. आता हे वाक्य समोर वाचण्यापूर्वी इथंच तुम्हाला एरर भेटलेला आहे. प्लीज आणि काइंडली दोन्ही शब्दाचा अर्थ एक होते. मग आपण एकच शब्द 2 अर्थाने, म्हणजे 2 शब्द एका अर्थाने वापरू शकत नाही. इथं आपण या प्रश्नामध्ये पहिल्याच पार्टमध्ये गलती पाहिलेली आहे, समोर वाचायचं काम नाही. सहज आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अशा पद्धतीनं सिंपल तुम्ही एरर प्रश्न बी उडवू शकता. समोरचा प्रश्न बघा, 4थ्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. खालच्या वाक्यातील कोणता ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य आहे बघा.
इथं ग्रॅमॅटिकली करेक्ट वर आणखी एक वाक्य तुम्हाला पाहायला भेटलं, म्हणजे एरर आणि ग्रॅमॅटिकली करेक्ट वाक्य. आता ग्रामरच येणं खूप महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही शिक्षक होऊ शकता. बघा काय म्हटलेलं आहे इथं आपल्याला, काय दिलेलं वाक्य. आता चारही ऑप्शन कशा पद्धतीने वाचायचे. आय हॅव टू स्टे इन. आता स्टे इन आणि स्टे ऍट यामध्ये बघा, स्टे विथ आणि स्टे इन. आपण नेहमी स्टे सोबत ऍट वापरत असतो. स्टे सोबत आपण काय वापरत असतो, ऍट वापरत असतो, ते एखाद्या ठिकाणावर राहण्यासाठी. मग या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. कशा पद्धतीने आपण सोडवा लागलो. कोणत्याही प्रकारचं ऑप्शन आपण पूर्ण वाचलेलं नाही आतापर्यंत, तरी या प्रश्नाचे उत्तर आपण सहज सोडू शकतो. बघा, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण टीईटीची संपूर्ण तयारी करून घेणार आहोत आणि मित्र परिवाराला लिंक शेअर करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट इथंही आपल्याला विचारलेलं आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट कोणता आहे तर कशा पद्धतीने शोधणार. बघा, द फर्स्ट 2 chapters of the novel are rather dull. आता द टू फर्स्ट आपण म्हणतो का, असं म्हणत नाही. टू फर्स्ट आपण म्हणत नाही. बघा, फर्स्ट 2 म्हणू शकतो, लास्ट 2 म्हणू शकतो. ओके, पण लक्षात घ्या इथं चॅप्टर्स दिलेला आहे, इथेही चॅप्टर्स दिलेला आहे. ऑफ द नोवेल. ओके, आता इथं आर दिलेला आहे, बरोबर आहे, पण इथं आपल्याला रॅदर पाहिजेत असते. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. इथं डलेस्ट दिलेलं आहे, तर हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. ओके, आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. टीईटीची संपूर्ण प्लेलिस्ट आपण अपडेटेड करत आहोत. तुम्ही प्लेलिस्ट संपूर्ण चेक करू शकता. गणिताच्या तयारीसाठी तुम्ही संध्याकाळी 4:30 वाजता डेली लाईव्ह येऊ शकता. ओके, बघा मित्रांनो, समोरच्या पद्धतीचा प्रश्न काय विचारलेला आहे 6वा. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग अप्रोप्रिएट वर्ड इन द प्लेस ऑफ अंडरलाईन. आता इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे, सम बर्ड्स लिव्ह द अवॉर्ड्स इन विंटर. आता बघा, देअर विंटर इथं दिलेलं आहे. ह्या देअरला आपल्याला काय वापरायला पाहिजे, इथं कोणता देअर वापरायला पाहिजे, किंवा मग दीज वापरायला पाहिजे की दोज वापरायला पाहिजे. लक्षात घ्या, इथं स्वामित्व दर्शक दाखवलेला आहे, तर आपल्याला इथं काय वापरावं लागेल, इथं देअर वापरावं लागेल. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2. समोरचा प्रश्न बघूया कशा पद्धतीने आपण सहज याला बी उडवणार आहोत. प्रश्न क्रमांक 7वा. करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्स युजिंग अप्रोप्रिएट वर्ड इन प्लेस ऑफ अंडरलाईन. आता बघा, इथं आपल्याला काय म्हटलेलं, द विंटर विल बी वार्मी. आता बघा, विंटर विल बी वार्मी. आता ह्याच्या इथं वार्मीला अंडरलाईन असेल समजा, तर इथं काय येईल, आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल वार्म असेल. ओके, वार्म असेल आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीने या प्रश्नाला आपण सहज उडवलेला आहे. समोरचा प्रश्न बघा, 8व्या क्रमांकाचा. काय म्हटलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज करेक्ट. बघा, आतापर्यंत तुम्ही जेवढे वाक्य पाहिले त्याच्यात करेक्ट सेंटेन्स किंवा मग शब्दाच्या जागेवर दुसरा शब्द कशा पद्धतीने वापरायचा हेही पाहायला लागलो आपण, म्हणजे तुम्हाला प्रश्नाचा पॅटर्न कळायला लागला. आता बघा, इथं आपल्याला सेम हे बी सेंटेन्स करेक्शन मध्ये दिलं, याचा अर्थ एररच ओळखायचा आपल्याला, कोणत्या पार्ट मध्ये एरर आहे किंवा कोणतं वाक्य चुकीचं आहे. बघा, इच ऑफ दीज बॉईज. आता बघा, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. इचने वाक्याची सुरुवात झाली. ऑफ दीज बॉईज येणारा वाक्य जे राहते ते सॉरी त्याला काय म्हणतो आपण, नाऊन म्हणतो. येणारा नाऊन अनेकवचनी पाहिजे आणि येणारी क्रियापद जी आहे एकवचनी पाहिजे. इथे एकवचनीच क्रियापद आहे, हे बरोबर आहे. त्यानंतर बघा, द बॉय हु डज बेस्ट ही. आता हु डज बेस्ट ही येत नाही, कारण हु जे काय आहे रिलेटिव्ह प्रोनाउनचं काम करायला लागला. हु असल्यावर इथं हिचं काम नाही, म्हणजे इथं चुकलेले आहे. म्हणजेच कोणता करेक्ट आहे, ऑप्शन क्रमांक पहिलंच करेक्ट आहे. ओके, अशा पद्धतीनं हे आपलं वाक्य पहिलं करेक्ट आहे, दुसरं वाक्य चुकीचं आहे. समोरचा प्रश्न बघा. त्यापूर्वी जर तुम्हाला तलाठीचीही तयारी करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तलाठीची एक जबरदस्त बॅच तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत. अशाच पद्धतीने इंग्रजी व्याकरण, गणित, मराठी व्याकरण जर तुम्हाला सोप्या भाषेत शिकायचं असेल तर तुम्ही आजच आपली ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. बॅच फी फक्त 499 रुपये. व्हॅलिडिटी भेटणार तुम्हाला 6 महिने. वैशिष्ट्य काय आहे तर परीक्षा पॅटर्न नुसार आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत. बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असतील, अनलिमिटेड व्ह्यूज असतील. एक व्हिडिओ तुम्ही किती वेळेस पाहू शकता. डेली डाऊट सेशन असते आणि पीडीएफ आणि नोट्स तुम्हाला मिळत राहतील. मग त्वरित तुम्ही काय करायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करायची आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड कशी करायची तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तिथून ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. गुगल प्ले स्टोअरवर जा, तिथे अॅम्बिशन अकॅडमी पुस्तक सर्च करा, तिथूनही तुम्ही ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. किंवा मग मला या नंबरवर संपर्क साधा 9011373882. मी स्वतः तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करणार आहोत. आणि बॅच घ्या विद्यार्थी मित्रांनो, खूप जबरदस्त बॅच आहे तुम्हाला. ओके, समोरचा 9वा प्रश्न काय म्हटलेला आहे, विच ऑफ द अंडरलाईन लेटर्स
शुड बी कॅपिटल इन द फॉलोइंग सेंटेन्स. आता बघा कॅपिटल लेटर्स कोणतं असायला पाहिजे, तर महत्वाची गोष्ट हे वाक्य जे दिलेलं आहे त्याच्यात मेन जे शब्द राहते, मूळ नाव जे राहतात त्याला आपण प्रॉपर नाउन म्हणतो, त्याला आपल्याला काय पाहिजे असते, तर पहिलं नाव आपल्याला नेहमी कॅपिटल पाहिजे. तर याच्यातला आर आपल्याला कॅपिटल पाहिजेत, याच्यातला टी आपल्याला कॅपिटल पाहिजेत, आणि याच्यातला गीतांजलीतला जी आपल्याला कॅपिटल पाहिजे, आर टी जी आपल्याला पाहिजे. तर ऑप्शन क्रमांक दुसऱ्यामध्ये आपल्याला दिसायला आर टी जी. ओके, बाकीचे जे नाव, हे जे मास्टरपीस नाव आहे, हे जे नाव आहे कसं आहे तर कॉमन नाव नाही, हे नाही पाहिजे. लिटरेचर हे कॉमन नाव नाही म्हणून ते नाही पाहिजे. आपल्याला मेन नाव, मूळ नाव जे प्रॉपर नाउन राहते त्यालाच आपण काय वापरू शकतो, त्याला कॅपिटल नाउन वापरू शकतो. ओके, चला कॅपिटल लेटर. त्याच्यानंतर 10वा प्रश्न, द डॉग इज स्लीपिंग अंडर अ बश. आता बस पाहिजे, इथं बस झालं. ओके, आता बघा इथं स्पॉट द पार्ट ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड. बघा इथं आपल्याला अंडरलाईन वर्ड काय आहे पार्ट ऑफ स्पीच मधला ते सांगायचं आहे. तर जनरल गोष्ट आहे, हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, हे प्रिपोजिशन आहे. हे काय आहे, प्रिपोजिशन आहे. तर एखाद्या नामाबद्दल अधिकची माहिती देणाऱ्या शब्दाला आपण प्रिपोजिशन म्हणत असतो. बघा हे प्रिपोजिशन आहे. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला आपण सोडवू शकतो. समोरचा प्रश्न बघा 11व्या क्रमांकाचा, बहाउद्दीन वेलकम हिज गेस्ट. आता बघा आयडेंटिफाय द पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ अंडरलाईन वर्ड्स इन द सेम ऑर्डर. आता बघा इथं आपल्याला अंडरलाईन वर्ड दिलेला आहे, वेलकम, हिज आणि गेस्ट. तर हे काय आहे पार्ट ऑफ स्पीच म्हटलं, म्हणजे पार्ट ऑफ स्पीच तुम्हाला आली पाहिजेत. बघा पहिलं जे आहे वर्ब आहे, वर्ब आहे म्हणजे आपल्याला वर्ब पहिलं पाहिजे, तर हे नाऊन येणार नाही, हे येणार नाही, वर्ब आहे. दुसरं आहे प्रोनाऊन, तर इथं प्रोनाऊन आहे. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, ऑप्शन क्रमांक 2. अशा पद्धतीने सहज या प्रश्नाला सोडू शकता. आता हे ते म्हणा लहानपणापासून आपण हे शिकलेलं आहोत. समोरचा प्रश्न बघा काय म्हटलेला, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन विच बोर्ड इज यूज ॲज वर्ब. वर्ब प्रमाणे आपण इथं बोर्ड या शब्दाला कुठं यूज केलेला आहे. बघा इथं जे आहे आपण बोर्ड प्रमाणे कशा पद्धतीने यूज केलेला आहे. आता बघा याचा 2 अर्थ होते, एक नाम होते BOARD, हे नाउन बी होते आणि इथं वर्ब बी होते. आता याला कशा पद्धतीने आपण वर्ब म्हणून यूज केलेला आहे. बघा अँड द प्लेजर ट्रिप स्टार्ट अँड इथं द मोमेंट यू बोर्ड द टॉय ट्रेन. बघा काय म्हटलेलं आहे. आता त्याच्यानंतर आय राईट इट अप ऑन द बोर्ड. बघा इथं बोर्ड म्हणजे इथं नाऊन आलेलं आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स नाऊन आलेलं आहे. त्याच्यानंतर बोर्ड एक्झामिनेशन हे बी नाऊन आलेलं आहे. म्हणजे पहिलं प्रश्नाचं आपलं उत्तर असेल. इथं जे आहे वर्ब म्हणून आपण इथं उपयोग केलेला आहे. चला समजलं असेल. समोरचा प्रश्न 13व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे. बघा 13व्या क्रमांकाचा प्रश्न, मुंबई इज द कॅपिटल सिटी ऑफ महाराष्ट्र. अशा पद्धतीचा प्रश्न आहे. व्हॉट काइंड ऑफ नाउन आर अंडरलाईन वर्ड. बघा आता कोणते नाउन आहेत, तर हे दोन्ही प्रॉपर नाउन आहेत. तर प्रॉपर नाउन कोणते आहे, हे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. त्याच्यानंतर बघा समोरचा प्रश्न 14व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे तुम्हाला, द प्लुरल ऑफ थीफ इज. आता याचा अनेक वचन कोणतं आहे आपल्याला ओळखायचं आहे. मग थीफचा अनेक वचनी काय होते, थीव्स होते. बघा इथं IEF आलं तर VES लावायचा आहे. ओके चला क्लिअर असेल. समोरचा प्रश्न त्याच्यानंतर 15व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, द फेमिनाईन जेंडर ऑफ हॉर्स. हॉर्सचं फेमिनाईन म्हणजेच बा स्त्रीलिंगी काय होते, तर स्त्रीलिंगी होते, मेयर होते. हे मेरे नाही होत. ओके आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक A. समोर जाऊया. समोरचा प्रश्न बघा 16व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला, या प्रश्नाला तुम्ही सहज सोडवू शकता. आयडेंटिफाय द जेंडर आपल्याला ओळखायचा आहे. पॅरेंट्स हे कोणता जेंडर आहे, तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकण्याचा प्रयत्न करत चला. बघा पॅरेंट्स हे जे आहे कॉमन जेंडर आहे, कोणत्या प्रकारचं फिमिनाईन नाही आहे. ओके तर हे लक्षात ठेवायचं आहे, कॉमन जेंडर आहे. समोरचा प्रश्न बघा 17व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, फिल इन द ब्लँक बाय चूज द करेक्ट आर्टिकल. इथं आपल्याला करेक्ट आर्टिकल यूज करायचा आहे. कशा पद्धतीने करेक्ट आर्टिकल आपण यूज करणार, ही वॉज रिकामी जागा फर्स्ट मॅन टू अराईव्ह. बघा द फर्स्ट इथं कधीही संख्यावाचक विशेषण असेल
तर आपण इथं न विचार करता द वापरायचा आहे, सहज आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटते, ऑप्शन क्रमांक 3. त्याच्यानंतर आता 18वा प्रश्न पाहूया, काही अवघड नाही. फिल इन द ब्लँक विथ द प्रॉपर अप्रोप्रिएट आर्टिकल फ्रॉम द गिवन ऑप्शन बिलो. बघा इथं व्हॉट रिकामी जागा, अनलकी मॅन ही इज. आता इथं अनलकी मॅन बद्दल बोलायला लागलो, नाव नाही, नामाच्या पहिले येणारा शब्द काय आहे तर ऍडजेक्टिव्ह असते. आपल्याला नावासाठी इथं आर्टिकल वापरायचा. अनलिकीचा अ पासून उच्चार होते, हे स्वर आहे म्हणून इथं आपल्याला एन पाहिजे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने सहज सोडू शकता. समोरचा प्रश्न 19व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे तुम्हाला, इट रेन एव्हरी मॉर्निंग इन द पास्ट. बघा आता द टेन्स फॉर्म इन द अबाउ सेंटेन्स एक्सप्रेस. आता कोणता फॉर्म आपल्याला एक्सप्रेस करते तर लक्षात घ्या, वारंवार घडणाऱ्या घटना जे राहतात बघा त्याला काय म्हणत असतो आपण, अ रिकरंट ऍक्शन इन द पास्ट. म्हणजे वारंवार जे घडलेल्या घटना आहेत तर याला काय म्हणतो आपण, अ रिकरंट ऍक्शन इन द पास्ट, वारंवार घडलेल्या जुन्या घटना. ओके, चला त्याला म्हणतो आपण रिकरंट ऍक्शन. ओके, प्रश्न क्रमांक 20वा. आता हा 20वा प्रश्न तुम्हाला सोडवता आला पाहिजे. काय म्हटलेला आहे, द स्कूल बस रिकामी जागा 1 hour लेट येस्टरडे. आता हे वाक्य सोडत असताना काय म्हटलेलं आहे बघा, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल वर्ब. इथं आपल्याला वर्ब वापरायचा आहे, म्हणजे वर्बवर बी बरेचसे प्रश्न विचारलेले आहे, कोणता प्रॉपर वर्ब यायला पाहिजे. आता हे टेन्सच्या स्वरूपात बी आहे, तर मग बघा इथं येस्टरडे नाव दिलं, याचा अर्थ हे वाक्य जे आहे सिंपल पास्टचं पाहिजे. आणि सिंपल पास्ट मध्ये वर्बचा सेकंड फॉर्म आपण वापरत असतो. वर्बचा सेकंड फॉर्म कुठं आहे तर इथं आहे, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिसतो. सहज आपण या प्रश्नाला सोडवू शकतो. बघा समोरचा प्रश्न काय म्हटलेला आहे, 21वा प्रश्न आयडेंटिफाय द टेन्स शी वॉज ग्राइंडिंग व्हीट इनटू फ्लोअर. आता बघा इथं आपल्याला टेन्स कोणता आहे हे ओळखायला सांगितलेलं आहे. कशा पद्धतीने ओळखणार बघा, हे वॉज दिलेला आहे, पास्ट असते, आयएनजी दिलेला आहे, म्हणजेच कंटिन्यू वाक्य व्हायला लागलं भूतकाळात नाही तर पास्ट कंटिन्युअस टेन्स असेल. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा, सहज आपण या प्रश्नाला ओढवू शकतो. बघा काय म्हटलेलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स वॉज रिटन इन द प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये काय पाहिजे तर हॅव हॅज, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर वर्बला आयएनजी पाहिजे. मग हॅव हॅज बीन आयएनजी कुठं आहे, हॅड इथं दिलेला हे नाही येणार, शॅल येणार नाही, एम येणार नाही, तर इथं काय येईल आपल्या प्रश्नाचं उत्तर काय, आय हॅव बीन. ओके, अशा पद्धतीनं पहिलंच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. समोरचा प्रश्न बघा 23व्या क्रमांकाचा काय म्हटलेला आहे, ही ट्राईड एव्हरी प्लॅन चेंज इन टू निगेटिव्ह. आता वाक्याचा अर्थ न बदलता आपल्याला निगेटिव्ह मध्ये चेंज करायचा आहे. तर बघा काय म्हटलेलं आहे, ही ट्राईड नॉट. आता तुम्ही नॉट पाहता आणि चूज करून येता असं नाही होत, डीड नॉट येणार नाही. त्याच्यानंतर लेफ्ट हे बघा इथे येते अनट्राईड प्लॅन. बघा ही लेफ्ट नो प्लॅन अनट्राईड, म्हणजे आता त्याच्यावर कोणताच प्लॅन उरलेला नाही ट्राय करण्यासारखा. ओके, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3. समोरचा प्रश्न बघा 24व्या क्रमांकाचा प्रश्न काय म्हटलेला आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. बघा अडल्ट्रेशन मीन्स काय होते, अडल्ट्रेशन म्हणजे काय होते तर याला मराठीतून तुम्हाला कळालं पाहिजे की याचा अर्थ होते अन्नधान्यात भेसळ करणे किंवा मग भेसळ करणे आहे की नाही. मग भेसळ करण्यामध्ये काय येणार आहे बघा, मेकिंग इम्प्युअर. एखादी गोष्ट प्युअर आहे तर त्याला काय करणे, इम्प्युअर करणे. बरेचसे जण अडल्ट्रेशनला अडल्ट पाहून घेते ना, ऑप्शन क्रमांक 2 निवडून येते. इकडे पाहिलं की ऑप्शन मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तरच नाही निघत. समजलं काय म्हटलेलं आहे. प्रश्न क्रमांक 25वा, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ अबॉर्टिव्ह. अबॉर्टिव्ह म्हणजे काय होते, निष्फळ, अपयशी होते. तर आपल्याला याचं काय पाहिजेत होते तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द पाहिजे. तर लक्षात घ्या अबॉर्टिव्हचा विरुद्धार्थी शब्द होते सक्सेसफुल. काय होते, सक्सेसफुल आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण या प्रश्नांना सोडवलेलं आहे. समोर बघा, जर तुमच्या नजरेत कोणी वन विभागाची तयारी करत असाल, वनरक्षक किंवा वनसेवक पदासाठी, त्यांच्यासाठी खूप खास एक बॅच आपण घेऊन आलेला आहोत. बॅच काय आहे तर बॅच मध्ये तुम्हाला विषय शिकायला मिळतील, अंकगणित, बुद्धिमत्ता शॉर्ट ट्रिक कन्सेप्ट नुसार, इंग्रजी व्याकरण शॉर्ट ट्रिक कन्सेप्ट नुसार, मराठी व्याकरण शब्दसंग्रह संपूर्ण तुम्हाला तिथे शिकायला भेटेल. ऍप आत्ताच तुम्हाला डाउनलोड करायचे आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन किंवा मग गुगल प्ले स्टोरवरून सांगितल्याप्रमाणे. तर बॅचचे वैशिष्ट्य बी तेच आहेत की परीक्षा पॅटर्न नुसार तुम्हाला शिकवण्यात येईल.
बेसिक टू ॲडव्हान्स संपूर्ण लेक्चर असेल, अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे कोणताही व्हिडिओ तुम्ही किती वेळेस पाहू शकता, डेली डाऊट सेशन असेल, पीडीएफ आणि नोट्स तुम्हाला मिळतील. बॅचची व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिने मिळणार आहे. त्याच्यानंतर याची फीस फक्त 499 रुपये आहे. त्वरित तुम्हाला संपर्क साधायचा आहे. कोणतीही बॅच घेत असताना अडचण आल्यास 90 11 37 38 82 या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही टीईटीची किंवा इतर पदांकरिता तयारी करत असाल तर अँबिशन अकॅडमीला तुम्ही फॉलो करून ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या मित्रपरिवाराला हे लिंक शेअर करत चला. भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.